नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आपण डेली चालू घडामोडीचा अभ्यास करत आहोत। जर तुम्हाला हे डेली सिरीज आवडत असेल तर निश्चितच लेक्चरला लाईक करा, पहिले चॅनलला सबस्क्राइब करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा, कारण मला कंटिन्यू मेसेज येत आहे की या सिरीज मधून डायरेक्ट एक्झाम मध्ये क्वेश्चन जे आहे ते विचारले जात आहे। ठीक आहे, जर तुम्हाला फायदा होत असेल तर नक्की लाईक करा। बघा मित्रांनो, आपली ही जी डेली सिरीज आहे ती आपण आठवड्याचे 6 दिवस घेतो आणि नंतर आठवड्याला आपण त्याचं एक रिव्हिजन लेक्चर ठेवत असतो। तर जर तुम्ही कालचं रिव्हिजन लेक्चर बघितलं नसेल तर ते सुद्धा तुम्ही बघायचं आहे। सुरुवात करूया लेक्चरला। सुरुवातीला पहिले आपली कंबाईन फाउंडेशन बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे, ज्यामध्ये अनुभवी शिक्षक वृंद तसेच आपण काही पोस्ट होल्डर शिक्षक वृंद सुद्धा घेतलेले, मग त्यांचे काही डेमो लेक्चर ऍड केलेले। काल PSI निलेश सरांनी लेक्चर घेतलं, ते तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर बघा मित्रांनो, जर तुम्ही सरळ सेवेची तयारी करत असाल तर आम्ही एक सरळ सेवेसाठी तिरंगा नावाची बॅच सुद्धा लॉन्च केलेली आहे रेल्वे भरतीसाठी। ठीक आहे, तर तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता। या बॅचला सध्या 50% डिस्काउंट सुरू आहे, तर या 50% डिस्काउंट मध्ये तुम्हाला रेल्वे भरतीसाठी परिपूर्ण तयारी तुमची करून घेतली जाईल। त्याचबरोबर BMC ची बॅच आपल्याकडे सुरू आहे। आजपासून मी या बॅच मध्ये जे काही मुंबई स्पेशल जे काही लेक्चर आहे ते घ्यायला सुरू करणार आहे। मग सुरुवात करूया आजच्या सेशनला। त्यापूर्वी बघा, अजून एक नोट्सचं सांगायचं राहून गेलं होतं, तर नोट्स तुम्ही परचेस करू शकता। हे सगळ्या गोष्टी अभ्यास मित्र ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला बघायला मिळेल आणि टेलिग्रामवर प्रत्येक लेक्चरची तुम्हाला लिंक भेटत जाईल। तिथून कोणताही इम्पॉर्टंट लेक्चर असेल तर तुम्ही ते बघत जाऊ शकता। ठीक आहे, तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। 16 सप्टेंबरचं हे लेक्चर आहे। ठीक आहे, तर 16 सप्टेंबरसाठी चुकून तिथं 15 तारीख आली, तर 16 सप्टेंबरचा आपण आता लेक्चर बघतोय। बघा मित्रांनो, या लेक्चरचा जो पहिला क्वेश्चन आहे तो आहे भारत आणि ओमान यांच्यातील अल नजाह या संयुक्त लष्करी सरावाची 5वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली। तर बघा मित्रांनो, भारत आणि ओमान यांच्या दरम्यान एक संयुक्त लष्करी सराव आयोजित करण्यात आला। तर असाही प्रश्न येऊ शकतो की भारत आणि ओमान मध्ये जो काही संयुक्त लष्करी सराव होतो त्याचं नाव काय आहे, मग त्याचं नाव आहे अल नजाह। असाही प्रश्न येऊ शकतो की अल नजाह या संयुक्त लष्करी सरावाची कितवी आवृत्ती आहे या वर्षी, जिचं आयोजन जे आहे ते सलालाह ओमान या ठिकाणी झालं, तर ती 5वी आवृत्ती आहे। आणि आता तुम्हाला कळलंच असेल की आयोजन कुठे झालं, तर ओमान मधील सलालाह या ठिकाणी या भारत आणि ओमानच्या अल नजाह या संयुक्त लष्करी सरावाचं आयोजन झालेलं आहे। ठीक आहे, तर असं वेगवेगळ्या प्रकारे क्वेश्चन येऊ शकतो, आपल्याला सगळ्या प्रकारे तयार राहायचे, नाही तर तुम्ही असाच असा क्वेश्चन पाठ करून ठेवाल। ठीक आहे, तर तुम्हाला आवृत्ती विचारली तुम्ही त्याकडे लक्षच नाही द्याल, किंवा युद्ध सरावाचं नाव काय हे जर तुम्ही लक्षात नाही ठेवलं तरी प्रॉब्लेम होऊ शकतो। तर युद्ध सरावाचं नाव, आवृत्ती आणि ठिकाण या वर्षीचं बघा मित्रांनो, ही जी आवृत्ती आहे, ठीक आहे, तर तिचं जे आयोजन आहे ते ओमान मध्ये झालं होतं। भारताच्या 60 जवानांनी ओमानच्या 60 जवानांनी यामध्ये भाग घेतला होता। दहशतवादाच्या विरोधात कशा प्रकारे कारवाई करायची याबाबतचा जो युद्ध सराव आहे, तर तो या थीमवर होता, दहशतवादाविरुद्ध कशा प्रकारे दोन्ही देशाच्या सैन्यांनी मिळून कारवाई करायची। त्याचबरोबर जर बघितलं तर 2015 पासून भारत आणि ओमानचा अल नजाह हा युद्ध सराव जो आहे तो आयोजित करण्यात येतो। यानंतर पुढे जाऊया मित्रांनो, दुसरा क्वेश्चन, आइसलँड मध्ये भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे। तर आइसलँड मध्ये भारताचे राजदूत बनलेले मित्रांनो आर रवींद्र हे आइसलँड मध्ये आता भारताचे राजदूत आहे। ठीक आहे, सध्या ते अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क येथे, ठीक आहे, संयुक्त राष्ट्रामध्ये, संयुक्त युनायटेड नेशनचं हेडक्वार्टर जे आहे ते अमेरिकेमध्ये न्यूयॉर्क येथे। तर आपण जर बघितलं तर संयुक्त राष्ट्रामध्ये न्यूयॉर्क मध्ये ते भारताचे अस्थायी प्रतिनिधी म्हणजे तात्पुरत्या कालावधीसाठी आपण त्यांची नियुक्ती तिथं केलेली आहे आणि आता त्यांना आइसलँड मध्ये भारताचे राजदूत म्हणून नेमण्यात आलेलं आहे। आता बघा, आइसलँडची राजधानी आहे रेकजाविक, चलन आहे क्रोना आणि अध्यक्ष आहे हेला टॉम्सडोटिर। तर हे नाव लक्षात ठेवायचं, ह्याला टॉम्सडोटिर। यानंतर पुढे जाऊया, तिसरा क्वेश्चन बघा, दक्षिण सहकार्यासाठी 2024 आंतरराष्ट्रीय दिवस कधी साजरा करण्यात आला। बघा मित्रांनो, ही पृथ्वी आहे, या पृथ्वीचं समजून हे विषुववृत्त आहे, या विषुववृत्ताच्या दक्षिणेला जे काही देश येतात, ठीक आहे, त्यांच्यामध्ये सहकार्य वाढीस लागण्यासाठी एक दिवस सेलिब्रेट करण्यात येतो, त्याचं नाव आहे दक्षिण सहकार्य। ठीक आहे, तर या दक्षिण सहकार्य आंतरराष्ट्रीय दिवस कधी सेलिब्रेट करण्यात येतो, तर हा 12 सप्टेंबर रोजी सेलिब्रेट करण्यात येतो। मग याची थीम काय होती, अ बेटर टुमॉरो फॉर साऊथ अशी याची थीम होती। आणि हा दिवस कधी सुरू झाला, तर 2011 मध्ये हा दिवस सुरू करण्यात आला। यानंतर पुढे जाऊया, चौथा क्वेश्चन, केंद्र सरकारने सप्टेंबर 2024 मध्ये PM ई ड्राईव्ह योजनेसाठी किती बजेट मंजूर केलं।
तर बघा मित्रांनो, पीएम ई ड्राईव्ह योजनेबाबत सांगतो की जे काही इलेक्ट्रिकल व्हेकल घेण्याचं जे काही विचार करत आहे लोक, ठीक आहे, तर त्यांच्यासाठी वेगवेगळे अनुदान जे आहे ते पीएम ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत उपलब्ध करून दिले जाणार आहे. आता पीएम ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत जे काही बस आहे, सरकारी बस, ठीक आहे, तर आता समजा महाराष्ट्र सरकारला एसटी महामंडळासाठी इलेक्ट्रिक बस घ्यायचे, तर पीएम ई ड्राईव्ह योजनेअंतर्गत यामधून अनुदान मिळेल. त्यानंतर जे काही अँब्युलन्स असतात हॉस्पिटलच्या, तर ते सुद्धा इलेक्ट्रिक असावे यासाठी सरकार काय करणार आहे, अनुदान देणार आहे. म्हणजे जे काही इलेक्ट्रॉनिक व्हेकल आहे त्यावर सरकार अनुदान देत आहे आणि त्यांचं प्रमाण वाढत आहे, प्रमाण वाढवण्याचं काम करत आहे. आणि यासाठी पीएम ई ड्राईव्ह योजना जी आहे ती सुरू करण्यात आली. यासाठी सरकारने तब्बल 10,900 कोटी जे आहे ते मंजूर केलेले आहे. तर 10,900 कोटी आकडा लक्षात ठेवा, ठीक आहे. तर 10,900 कोटी, आणि यामुळे काय होणार आहे, त्या हवेची गुणवत्ता सुधारणार आहे. आजकाल खूप मोठमोठ्या शहरांमध्ये इतकं हवेचं प्रदूषण होतं की हिवाळ्यामध्ये तर हवे आपल्याला काही दिसतच नाही, पूर्ण धुक्यासारखं होतं. धुकं आणि धूर एकत्र येतो आणि जो काही स्मॉग तयार होतो ना, त्यामुळे समोर कोणती गाडी आहे काय काहीच दिसत नाही, ठीक आहे. त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम निर्माण होतोय. त्यामुळं हवेची गुणवत्ता यामुळे सुधारली जाणार आहे. यानंतर पुढे जाऊ मित्रांनो, इम्पॉर्टंट क्वेश्चन, ठीक आहे, इम्पॉर्टंट क्वेश्चन. बघा, भारताने कमी पल्ल्याच्या पृष्ठभागावरून हवेत मारा करणारं VLSR-SAM क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी कोठे केली? तर बघा मित्रांनो, हे VLSR-SAM हे जे काही क्षेपणास्त्र याची चाचणी जी आहे ती अलीकडे ओडिशा चांदीपूर या ठिकाणी करण्यात आली. मी तुम्हाला मागे एक ट्रिक सांगितली होती. ती ट्रिक अशी होती की कोणतंही मिसाईलची चाचणी जर घेतली तर ती कुठे होते, ओडिशामध्ये होते. कुठे होते, ओडिशामध्ये होते. आणि कोणतंही जे काही इस्रोचं रॉकेट आहे तर त्याच्या माध्यमातून एखादं सॅटेलाइट कुठून लॉन्च होतं, तर सतीश धवन स्पेस सेंटर जे आंध्र प्रदेशमध्ये. तर या दोन्हीचा फरक जो आहे तो लक्षात ठेवायचा आहे. मिसाईल म्हटलं की ओडिशामध्ये चांदीपूर या ठिकाणावरून ही चाचणी करण्यात आलेली आहे. या चाचणीच्या वेळी DRDO आणि भारतीय नौदल दोघं पण उपस्थित होते, ठीक आहे. आता VRSR-SAM हे जे मिसाईल आहे याचा फुल फॉर्म काय, तर VR म्हणजे व्हर्टिकल, VL म्हणजे व्हर्टिकल लॉन्च, त्यानंतर SR म्हणजे शॉर्ट रेंज, आणि इथं SAM म्हणजे सरफेस टू एअर मिसाईल. तर व्हर्टिकल लॉन्च, शॉर्ट रेंज, सरफेस टू एअर मिसाईल. यावरून आपल्याला काय कळतं की हे मिसाईल जे आहे ते जमिनीवरून हवेत मारा करणार आहे. याची रेंज जी आहे ती कमी पल्ल्याचं आहे, शॉर्ट रेंजचं आहे, ठीक आहे. आणि व्हर्टिकली म्हणजे असं उभ्या प्रकारे आपण याचा मारा करू शकतो. यानंतर जर बघितलं मित्रांनो, तर DRDOने हे मिसाईल विकसित केलं. या DRDOची स्थापना 1958 मध्ये करण्यात आली. नवी दिल्ली मुख्यालय आहे आणि समीर व्ही कामत जे आहे तर ते DRDOचे अध्यक्ष आहे. यानंतर पुढे जाऊया, पुढील क्वेश्चन बघूया. कोणत्या राज्यांनी दिमापूर, चिमाऊ, केडिमा आणि न्यूलँड जिल्ह्यासाठी इनर लाईन परमिट लागू केले? बघा मित्रांनो, इनर लाईन परमिट काय, तर फॉर एक्झाम्पल आपण महाराष्ट्र राज्याचे काय आहोत, रहिवासी आहोत. महाराष्ट्र राज्याचे काय आहोत आपण, रहिवासी, ठीक आहे. आता काही राज्यांचे जे काही रहिवासी, ठीक आहे, त्यांच्या व्यतिरिक्त त्या राज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला जायचं असेल तर त्याला एक परवाना घ्यावा लागतो. त्याला इनर लाईन परमिट म्हटलं जातं. मग नागालँडने त्यांच्या काही जिल्ह्यांमध्ये इनर लाईन परमिट लागू केलं. फॉर एक्झाम्पल तुम्हाला उद्या जाऊन या नागालँडच्या दिमापूर जिल्ह्यामध्ये जायचं असेल तर तुम्हाला डायरेक्ट जाता येणार नाही, ठीक आहे. मग तिथं जे काही संविधानाचं, भारतीय संविधानाचं कलम 19 जे फिरण्याचं स्वातंत्र्य, ठीक आहे, तर त्याला कुठंतरी अपवाद आपल्याला बघायला मिळतो. तुम्ही डायरेक्ट नाही जाऊ शकत, जाऊ शकता पण तुम्हाला इनर लाईन परमिट घ्यावं लागेल, ठीक आहे. इथं जर बघितलं नागालँडने हे इनर लाईन परमिट लागू केलं आहे, ठीक आहे. जे बाहेरचे लोक असतात त्यांच्यासाठी हे लागू करण्यात आलेलं आहे. जाता येईल पण इनर लाईन परमिट घ्यावं लागेल. यानंतर पुढे जाऊया. बघा, नागालँडची स्थापना 1 डिसेंबर 1963 मध्ये करण्यात आली. राजधानी आहे कोहिमा. त्याचबरोबर मुख्यमंत्री आहे नेफ्युरियो आणि राज्यपाल आहे ला गणेशन. यानंतर बघा 7वं क्वेश्चन, समजून घ्या. आता क्वेश्चन समजायला काही मुलांना किचकट जाऊ शकतो. शोभेच्या मत्स्य व्यवसाय क्षेत्राला मदत करण्यासाठी ICAR-CIFA ने विकसित केलेले कलरफुल फिश ऍप, कलरफुल फिश नाही म्हणता येणार याला, रंगीन मछली, ठीक आहे, रंगीन मछली ऍप कोणी लॉन्च केलं? तर बघा मित्रांनो, अलीकडे एक रंगीन मछली नावाचं ऍप लॉन्च करण्यात आलं. ते काय हे आपण पहिले समजून घेऊया. बघा मित्रांनो, शोभेचा मत्स्य व्यवसाय. आता तुम्ही समजा एखाद्या हॉटेलमध्ये गेले असाल किंवा काही लोकांना घरामध्ये आवडतात मासे ठेवायला, तर ते कलरफुल मासे असतात बघा, वेगवेगळ्या रंगाचे. 2 प्रकारचे मासे,
एक खाण्यासाठी वापरले जातात आणि एक म्हणजे शोपीस म्हणून त्यांना एका वॉटर टँक मध्ये ठेवलं जातं आणि हॉटेलमध्ये मग ते त्यांच्यासाठी ऑक्सिजन सोडला जातो आणि ते मासे तिथे फिरताना तुम्ही बघितले असतील. ठीक आहे. तर हे जे शोभेच्या मासेचं व्यवसाय जो आहे, मत्स्य व्यवसाय, तर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी रंगीन मछली नावाचा ॲप अलीकडे राजीव रंजन सिंग जे आहे त्यांनी लॉन्च केलेला आहे. बघा मित्रांनो, केंद्रीय मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्री आहे राजीव रंजन सिंह यांनी रंगीन मछली नावाचं ॲप जे आहे ते लॉन्च केलेलं आहे. तुम्ही हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जो काही शोभेच्या मत्स्य व्यवसाय त्यामध्ये तुम्ही काम करू शकता. यानंतर पुढे जाऊया. 8वा क्वेश्चन. कोणत्या देशाने हवामान अनुकूलतेसाठी ओलसर जमीन वापरण्यासाठी पहिला टील कार्बन अभ्यास सुरू केलेला आहे? टील कार्बन काय असतं हे मी पहिले समजून सांगतो. बघा मित्रांनो, पाणथळ जमीन असते. पाणथळ जमीन म्हणजे काय, तर दलदलीची जमीन. ठीक आहे, दलदलीची जमीन. आता दलदलीची जमीन दोन ठिकाणी असते. एक ठिकाण म्हणजे समुद्रकाठचं, समुद्राच्या आजूबाजूला, आणि दुसरं म्हणजे गोड्या पाण्याच्या आजूबाजूला. ठीक आहे. मग आता दलदलीची दोन प्रकारची जमीन आहे, खारट आणि एक गोड्या पाण्याची. ठीक आहे. मग आपण जर बघितलं तर जी गोड्या पाण्यातील दलदलीची जमीन असते, ठीक आहे, त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्बन डायऑक्साईड साठवला जातो. ठीक आहे. मोठ्या प्रमाणावर त्यामध्ये काय साठवलं जातो, कार्बन साठवला जातो. मग आता यालाच म्हटलं तर टील कार्बन. याला काय म्हटलं तर टील कार्बन. मग आता या गोड्या पाण्याशी संबंधित जी दलदल आहे त्यामध्ये मोठ्या प्रमाणावर कार्बन जो आहे तर तो साठवला जातो. ठीक आहे. मग त्याला काय म्हटलं तर टील कार्बन म्हटलं जातं. मग आता भारत सरकार काय करत आहे तर हे टील कार्बन कशा प्रकारे ही दलदल साठवते याचं संशोधन करणार आहे आणि मग पुढे जाऊन अशा प्रकारच्या दलदली निर्माण करून वातावरणात जे काही कार्बन डायऑक्साईडचं प्रदूषण झालेलं आहे त्याला कुठेतरी कमी करण्याचा भारत सरकार प्रयत्न इथं करत आहे. तर अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवा. तर टील कार्बनशी संबंधित जो काही अभ्यास आहे ओलसर जमिनीवर तो भारत सरकारने सुरू केलेला आहे आणि मग त्याचा फायदा काय आहे काय नाही मी तुम्हाला सांगितलं. आणि कोणती दलदलीयुक्त जमीन, तर गोड्या पाण्यातील, खाऱ्या पाण्यातील नाही. यानंतर पुढे जाऊया. 63वी सुब्रोतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली? आता सुब्रोतो कप काय आहे नेमकं तुम्ही समजून घ्या. ठीक आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. तर सुब्रोतो कप मित्रांनो शालेय विद्यार्थ्यांची फुटबॉल स्पर्धा आहे. ठीक आहे सर, मग यात काय नवीन आहे, शालेय विद्यार्थ्यांच्या फुटबॉल स्पर्धा होत राहते. पण यामध्ये आंतरराष्ट्रीय विद्यार्थी सुद्धा भाग घेतात. जसं की बांगलादेशच्या शाळेतील, नेपाळच्या शाळेतील, श्रीलंकेच्या शाळेतील, उद्या जाऊन अमेरिकेच्या शाळेतील फुटबॉल जे काही विद्यार्थी आहे तर या फुटबॉल स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात. अशा प्रकारची ही स्पर्धा आहे सुब्रोतो कप, त्यामुळे फेमस आहे. तर याची पहिली आवृत्ती लक्षात ठेवा, 63वी आवृत्ती आहे सुब्रोतो कपची. ठीक आहे. आणि त्याचबरोबर जर बघितलं तर शालेय विद्यार्थ्यांची ही स्पर्धा आहे आणि ही स्पर्धा जी आहे हिचं आयोजन नवी दिल्ली या ठिकाणी करण्यात आलं. ही स्पर्धा जिंकली कुणी, तर TG इंग्लिश स्कूल आहे मणिपूरचं, त्यांनी ही स्पर्धा जिंकलेली. तर TG इंग्लिश स्कूल मणिपूरचं आहे, तर त्यांनी अंडर-17 या गटामध्ये सुब्रोतो कप जो आहे तो जिंकलेला आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. यावर्षी बांगलादेशच्या, नेपाळच्या आणि श्रीलंकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता. पहिला सुब्रोतो कप 1960 मध्ये सुरू करण्यात आला होता. आता हे जे सुब्रोतो नाव देण्यात आलेले तर भारताचे एअर मार्शल होते. ठीक आहे, भारताच्या एअरफोर्सच्या अधिकारी होते, हवाई दलाचे सुब्रोतो मुखर्जी. तर यांच्या स्मरणार्थ या फुटबॉल स्पर्धेला सुब्रोतो कप असं नाव देण्यात आलेलं आहे. आता ही सुद्धा वेगवेगळ्या गटामध्ये खेळवली जाते. जसे हिचे बाकीचे विनर अनाऊन्स होतील तसं मी तुम्हाला ते सांगेल. यानंतर पुढे जाऊया. 10वा क्वेश्चन. नोव्हेंबर 2024 मध्ये होणाऱ्या युरोपियन हायड्रोजन वीक साठी कोणत्या देशाला विशेष भागीदार म्हणून घोषित करण्यात आले? सिंपल डायरेक्ट लक्षात ठेवायचं, युरोपियन हायड्रोजन वीक साठी भागीदार म्हणून भारत या देशाची निवड करण्यात आलेली आहे. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया. आता बघा इम्पॉर्टंट क्वेश्चन इथं स्टार करतो. ब्रिक्स राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार परिषद 2024 कुठे आयोजित करण्यात आली? तुम्हाला माहिती आहे ब्रिक्स नावाची एक संघटना आहे. ठीक आहे. तर ब्रिक्स नावाची जी संघटना आहे तर तिची एक राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार. आता राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार काय असतात तर जे त्या देशातील सुरक्षेतील संबंधित सगळ्यात महत्त्वाचे अधिकारी असतात. फॉर एक्झाम्पल भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार कोण आहे? अजित डोवाल. बरोबर. मग आता ब्रिक्स देशामध्ये जे काही ब्रिक्स देश आहे तर त्या ब्रिक्स देशांचे जे काही राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार आहे यांची एक मीटिंग जी आहे, यांची एक परिषद जी आहे त्या अलीकडे रशियामध्ये सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. ठीक आहे. यानंतर पुढे जाऊया मित्रांनो. बघा या बैठकीला 10 सदस्य हजर होते. भारत, ब्राझील, रशिया, दक्षिण आफ्रिका
आणि चायना हे आहे संस्थापक देश, आणि नवीन देश इजिप्त, UAE, इराण, इथिओपिया आणि सौदी अरेबिया. आता नवीन देश कसे लक्षात ठेवायचे तुम्हाला ब्रिक्स नावावरून संस्थापक देश लक्षात राहतील. ठीक आहे, ब्रिक्स नावावरून B फॉर ब्राझील, R फॉर रशिया, I फॉर इंडिया, C फॉर चायना आणि S फॉर साऊथ आफ्रिका. पण बाकीचे देश कसे लक्षात ठेवायचे तर इथं तुम्ही असं लक्षात ठेवू शकता इजिप्त E, इराण E, इथिओपिया E. ठीक आहे, आणि त्या व्यतिरिक्त हे जे अरबी देश आहे संयुक्त अरब अमिरात, UAE आणि सौदी. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही लक्षात ठेवू शकता. यानंतर पुढे जाऊया. ठीक आहे, पुढील प्रश्न बघूया. 12वा क्वेश्चन इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत कोणत्या वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यात आला. आता बघा मित्रांनो, PMJAY योजना जी आहे, ठीक आहे, आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जी आहे त्या अंतर्गत 5 लाखापर्यंतचा काय मिळतो, विमा मिळतो. ठीक आहे, हॉस्पिटलशी संबंधित आपण म्हणूया की आपल्याला काय मिळतो, 5 लाखापर्यंतचा जो काही खर्च आहे आपण आपल्याकडे जर आयुष्यमान कार्ड असेल तर त्याच्या आधारे सरकार करेल. ठीक आहे, आपल्याला तो खर्च करण्याची गरज नाही. तर ही जी योजना आहे ही जगातील सगळ्यात मोठी आरोग्यविषयक विमा असलेली योजना आहे, आणि हिच्यामध्ये आता 70 वर्ष आणि त्याहून अधिक वयाची जी लोक आहे, ठीक आहे, मग ते दारिद्र्य रेषेच्या खाली येतात की वर येतात हे इथं चेक केलं जाणार. सगळ्याच लोकांचा समावेश जो आहे तो करण्यात आलेला आहे, 70 वर्ष व त्यावरून अधिक वयाच्या लोकांचा. बघा मित्रांनो, इथं पुढे जाऊया. आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना जी आहे ती जगातील सगळ्यात मोठी आरोग्य विमा योजना आहे. 5 लाखापर्यंतचा विमा जो आहे तो या योजनेअंतर्गत जे पात्र व्यक्ती असतात त्यांना मिळतो, श्रीमंतांना मिळत नाही. या योजनेमध्ये आतापर्यंत 35 कोटी लोकांना आयुष्यमान कार्ड देण्यात आलेले आहे. ही योजना 2018 साली सुरू करण्यात आली होती. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने ही योजना सुरू केलेली आहे. यानंतर 13वा क्वेश्चन, कोणते केंद्रीय मंत्रालय प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या 4थ्या टप्प्याची अंमलबजावणी करेल. तर प्रधानमंत्री ग्राम सडक योजना काय, तर ज्या गावापर्यंत सरकारने रस्ता पोहोचवलेला नाही त्या ग्रामीण भागापर्यंत आपल्याला काय करायचं आहे, ग्रामीण भागातील गावांपर्यंत रस्ता पोहोचवायचा आहे, आणि त्यासाठी प्रधानमंत्री ग्राम सडक योजना सुरू करण्यात आली. आता तिचा 4था टप्पा जो आहे तो केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालय राबवणार आहे. ठीक आहे, त्याची अंमलबजावणी करणार आहे. आणि 4था टप्पा कधीपर्यंत राहील, 2024-25 ते 2028-29 या कालावधीमध्ये 4थ्या टप्प्याचं आयोजन केलं जाईल. जवळपास 70,000 कोटी जे आहे ते 4थ्या टप्प्यामध्ये ग्राम सडक योजना अंतर्गत खर्च केले जाणार आहे. ठीक आहे, ही जी योजना आहे ती 25 डिसेंबर 2000 साली सुरू करण्यात आली होती. हिचा कितवा टप्पा आहे, सध्या 4था टप्पा आहे. ग्रामीण विकास मंत्रालय हे ग्राम सडक योजनेशी संबंधित मंत्रालय आहे. सध्याचे ग्रामीण विकास मंत्री शिवराज सिंग चौहान आहे. भारतात संपर्क नसलेल्या गावांसाठी चांगल्या रस्त्याची जोडणी देणे हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे. त्यानंतर 14वा क्वेश्चन, भारतीय रिझर्व्ह बँकेने सप्टेंबर 2024 मध्ये कोणत्या बँकेला RBI मार्गदर्शक तत्वाचे उल्लंघन केल्याबाबत 1 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक दंड ठोठावलेला आहे. तर RBI ने अलीकडे HDFC बँकेला आणि ऍक्सिस बँकेला 1 कोटीचा दंड जो आहे तर तो ठोठावलेला आहे, कारण त्यांनी RBIचे जे काही रूल्स आहे त्याचं उल्लंघन केलेलं आहे. म्हणून उत्तर असेल आपलं पर्याय क्रमांक 3, 1 आणि 2 दोन्हीही. बघा मित्रांनो, जो काही ऍक्सिस बँक आहे त्याला जवळपास 1.91 कोटीचा दंड जो आहे तो ठोठावण्यात आलेला आहे, आणि HDFC बँकेला सुद्धा 1 कोटी रुपयाचा दंड जो आहे तो ठोठावण्यात आलेला आहे. तर अशा प्रकारे दंड का ठोठावण्यात आला, कारण त्यांनी RBIच्या रूल्स रेग्युलेशनचं पालन केलं नाही. आणि RBIला हे जे काही पॉवर जी आहे दंड ठोठावण्याची ती कुठून मिळाली, तर बँकिंग नियमन कायदा 1949 नुसार, बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट 1949 नुसार RBIला भारतीय बँकांचं नियामक बँक बनवलेलं आहे, आणि त्या अंतर्गत हे सगळे दंड वगैरे ठोठावलं जातं. ऍक्सिस बँकेची स्थापना 1993 मध्ये करण्यात आली. हिचं मुख्यालय मुंबईमध्ये आहे. अमिताभ चौधरी तिचे MD आणि CEO आहे. HDFC बँकेची स्थापना 1994 मध्ये करण्यात आली. हिचं मुख्यालय सुद्धा मुंबईमध्ये आणि MD आणि CEO शशीधर जगदीशन आहे. 15वा क्वेश्चन, भारत सरकारने सप्टेंबर 2024 मध्ये सुरू केलेल्या मिशन मौसमचा कालावधी किती असणार. तर भारत सरकारने हवामानाचा अचूक अंदाज लावण्यासाठी एक मिशन सुरू केलं, त्याचं नाव आहे मिशन मौसम. ठीक आहे, आणि याचा कालावधी मित्रांनो 2 वर्षासाठी हे मिशन मौसम असणार आहे. या अंतर्गत हवामानाचा अचूकतेने कसा अंदाज लावता येईल याशी संबंधित संशोधन केलं जाणार आहे, आणि त्याशी संबंधित संशोधनासाठी 2000 कोटी रुपये जो आहे तो खर्च केला जाणार आहे. या योजनेची अंमलबजावणी ही जी मिशन मौसम योजना आहे तर ही भूविज्ञान मंत्रालयामार्फत राबवली जाणार आहे. तर अशा प्रकारे आजचे 15 क्वेश्चन संपले. टेस्ट क्वेश्चन बघा,
आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत कोणत्या वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांचा समावेश करण्यात आलेला आहे? आणि दुसरा जो काही इथं टेस्ट क्वेश्चन आहे, 63वी सुब्रोतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे? हे आजचे टेस्ट क्वेश्चन आहे. बघा मित्रांनो, आपण कंबाईनसाठी फाउंडेशन बॅच सुरू केलेली आहे, ज्याचे लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर सुरू झालेले. रेकॉर्डिंग मी स्टेट बोर्डचे लेक्चर रेकॉर्ड करून अपलोड करतोय, ठीक आहे, तुम्ही बघू शकता ऍपमध्ये. आणि लाईव्ह लेक्चर आपलं मारुती सरांनी हिस्ट्रीचे लेक्चर सुरू केलेले. त्याचबरोबर बघा याच्यामध्ये टेस्ट स्टेट बोर्ड असणारे, टेस्ट सिरीज असणारे, डिजिटल नोट्स, जेवढ्या डिजिटल नोट्स बनलेले तेवढ्या मुलांना दिलेले आहे. स्टेट बोर्डचे लेक्चर ऑलरेडी सुरू झालेले. जशी पूर्व परीक्षा येईल तशी पूर्व परीक्षेची टेस्ट सिरीज, जशी मुख्य परीक्षा येईल तशी मुख्य परीक्षेची टेस्ट सिरीज तुम्हाला मिळणार आहे. या बॅचची फी फक्त 4,999 असणार आहे. ठीक आहे, या बॅच मध्ये एक्सपिरियन्स प्लस पोस्ट होल्डर टीचर तुम्हाला बघायला मिळतील. त्याचबरोबर रेल्वे भरतीची जर तयारी करत असाल तर तुमच्यासाठी तिरंगा बॅच आहे, तुम्ही या बॅच मध्ये ऍडमिशन घेऊ शकता. पहिले 100 विद्यार्थ्यांसाठी फी असणार आहे 799 रुपये. त्याचबरोबर आपल्याकडे बीएमसी भरतीसाठी सुद्धा एक बॅच आहे. त्याचबरोबर आपल्या या डिजिटल नोट्स तुम्ही सेपरेट परचेस करू शकता. या सगळ्या गोष्टी अभ्यासमित्र ऍप्लिकेशन मध्ये तुम्हाला बघायला मिळेल. जवळपास 50,000 विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे. ठीक आहे, थांबा इथं, भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. चलो बाय बाय एव्हरीवन, जय हिंद.